चला ड्रीम 11 जलसार एक प्रतिनिधी. चला मॅचला होईल सुरुवात. दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलाने जात आहेत. योगेश कांबळे सर आणि जयेश मोरे सर चांगले पंच आपण पाहू शकतात. मॅच क्रमांक दुसरा आपण पाहायला मिळतोय. ड्रीम 11 जलसार विपक्ष एकता ग्रुप टेंबी खटाबे. टॉस जिंकला एकंदरीत ड्रीम 11 संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेला आणि एकता ग्रुप टेंबी खटा संघाला आमंत्रित केलं गेलंय फलंदाजीसाठी. श्री गणेश जलसार संघ आपलंही खूप खूप अभिनंदन. हॅडलक असेल. नेक्स्ट मॅच साठी तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा असलेल्या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवलाय. आज विटी लाईन गटाला एकंदरीत प्राधान्य दिलं गेलंय. 10 संघ एकमेकांसमोर. विशाल अँड करण अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला एकता ग्रुप संघाकडनं. तदनंतर गोलंदाज मार्कवर सज्ज झालाय गोलंदाज निखिल. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅचला होते सुरुवात. मॅच क्रमांक 2 आजच्या दिवसातला आपण पाहू शकतात. युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक जोडले जातात त्यांचे सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिला चेंडू हा वाईचा फर करण्याचा प्रयत्न. इथे फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक सेल खाली आणि पहिल्या चेंडूवर गडी बाद होतोय. पहिला धक्का लागतोय तो टीम एकता ग्रुप टेंबीगुडा संघाला. विकेट्स प्राप्त केलाय आणि फलंदाजाला मात्र परतीचा प्रवास करावा लागलाय. नवीन फलंदाज बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय प्रतीक. इकडनं पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल कारण पहिला चेंडू होता. पहिलं षटक इथे मार्गस्थ आहे. व्हेरी फर्स्ट बॉल. चांगली सुरुवात निखिलच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. खोलवर टप्प्याचा चेंडू एक धाव तर परिपूर्ण केली जाईल. सिंगल येते. सिंगलने श्रीगणेश केला येतोय. एक धाव आणि एक गडी बाद अशी स्थिती आपण पाहू शकतात. एकता ग्रुप चांगली फलंदाजी करावी लागेल कारण पहिल्या मॅचचा विचार केला तर 5 षटकामागे 62 धावांनी 63 धावांचं एकंदरीत टार्गेट ठेवलं होतं. स्मार्ट ग्रुप संघाने विजयश्री प्राप्त जरूर केला गेला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. मार्कवर निखिल. 2 चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्कोरबोर्डवर 1 धाव लागतोय. टॉस बॉल इंटू द गॅप मध्ये चेंडू सरळ निघून जाईल. लॉंग क्षेत्रामध्ये पहिला चौकार येतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचेल 5. चेंडू होता त्याचा खरपूस समाचार घेतलाय. करणच्या बॅट मधनं मात्र चौकार आले. टीमची टोटल 5. गोलंदाज पुन्हा एकदा निखिल. पुन्हा एकदा जबरदस्त लॉक ऑफ क्लिअर करतो आणि बॅक टू बॅक दुसरा चौकार करणच्या बॅट मध्ये येतोय. चौकार 4. धावसंख्या आपण पाहिली तर 9 या अंकावर जाऊन पोहोचले. पहिले 2 चेंडू चांगले येते हाताळले होते. तदनंतर 2 चेंडू बॅक टू बॅक 2 चौकार आल्यात. पॉवर प्लेचं बंधन आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवतोय फलंदाज करण. करणच्या बॅटमध्ये 2 चेंडू 2 चौकार. लगातार 3 चेंडू 3 षटकार येत आहेत तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 3 विकेट्स येत आहेत तरीही 500 रुपयाचा कॅश प्राइज. तदनंतर झेल टिपतायत प्रेक्षक त्यांच्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. प्रसादजी किने आणि स्वप्नीलजी किने यांच्या माध्यमातून हे पारितोषिक जरूर लावलं गेलंय. धावसंख्या पाहिली तर 9 धावा. चेंडू फेकून झाले 4. गोलंदाज पुन्हा एकदा वापसी करेल का. पुन्हा एकदा फुलालेचा चेंडू स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक पुढे सरसावतो. 1 धाव तर परिपूर्ण केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो हा ना करताना 2 धावा इथं वेगाने पूर्ण केले जात आहेत. या दुहेरीने धावफलक जाऊन पोहोचेल. 11 रन्स लॉस ऑफ 1 विकेट्स. 11 धावा स्कोर बोर्डवर लागत आहेत. चांगली सुरुवात चांगली स्टार्ट मिळून दिले करणने.
कारण पहिल्या चेंडूवर विकेट्स बाद झाला होता फलंदाज विशाल. धावसंख्या आपण पाहिली तर 5 चेंडूची समाप्ती, 11 धावा स्कोर बोर्डवर लागतात. शेवटचा बॉल असेल, शेवटचा चेंडू, उलटाच बॉल. यावेळेस मात्र इनटू द गॅप मध्ये पंचांच्या हातमध्ये वर आपण पाहू शकता चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या दिशेनं. तत्पूर्वी 2 धावा तर परिपूर्ण, 3ऱ्या धाबेचा प्रयत्न होतोय. पाहता पाहता 3 धाबा इथे परिपूर्ण केल्या आहेत आणि पंचांचा मात्र इशारा आलाय की हा भीमर चेंडू एकंदर आपण पाहू शकतायत. टीमची टोटल 4 ने पुढे जाईल. 15 रन्स, 15 धाबा स्कोर बोर्ड लागतायत. नो बॉल एकंदर आपण पाहू शकतायत. धावसंख्या आपण जाऊन पोहोचले 15. सुरेख ही गोलंदाजी लाईन लेन कुठेतरी विसरला होता गोलंदाज जाणे. तिकडे षटक क्रमांक पहिले समाप्त झाले. टीमची टोटल 15 धावा, 1 गडी बाद. आमच्या मान्यवर उपस्थित आहेत, माझे खेळाडू आणि सर्व सभासद आपण पाहू शकतात. टीमची टोटल जाऊन पोहोचले 15, लॉस ऑफ 1 विकेट्स. 5 मिनिटात हे षटक समाप्त केले गेले एकंदर आपण पाहू शकतात. 25 मिनिटात तुम्हाला 5 षटक समाप्त करायची आहेत. त्या दृष्टीने 5 मिनिटं तुम्ही जरूर घेतली गेल्यात. ही 5-5 मिनिटात तुम्हाला एक षटक समाप्त करायचं आहे. टीमची टोटल 15. साहेबांचं मात्र शुभ आगमन होत आहे. केळवा पोलीस स्टेशन हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज कोलनी मार्कवर, टॉस बॉल. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक तिथे आहे. 1 बाउंड क्षेत्ररक्षण होते. मिड विकेट रिझन मध्ये फेकी येते. तोवर 2 धावा अगदी सहज परिपूर्ण केले जातात. या 2 धावांची टीम टोटल जाऊन पोहोचते 17, लॉस ऑफ 1 विकेट्स. धावसंख्या 17 धावा, 1 गडी बाद एकंदरीत आपण पाहू शकता. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. गोलंदाज आपण पाहिला तर सुरेंद्र हा गोलंदाज फुल लेनचा चेंडू होता. त्याचा खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता. पुन्हा एकदा फुलटा चेंडू. यावेळेस हवाई सफर घडवण्याचा प्रयत्न, परंतु इथे फटका फसला गेलाय. चेंडू मात्र निसेटला गेलाय. झेल सुटलाय आणि एक जीवनदान मिळालंय. ते फलंदाज आपण पाहू शकतायत करण, कारण करणच्या बॅटमध्ये धावा येत आहेत. झेल घेणं खूप गरजेचं होतं, कारण करण आक्रमक असा फलंदाज, परंतु झेल निसटलाय. एक सोपंसं जीवनदान मिळालंय ते फलंदाज करण याला. गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस मात्र संधी आलाय आणि इथे मात्र सुटकेचा निश्वास टाकला असेल जो आधी मात्र झेल सुटला होता. दुसरा गडी बाद होतोय. धावसंख्या आपण पाहिली 17, लॉस ऑफ 2 विकेट्स. आम्हाला या ठिकाणी देतात आदरणीय पोलीस हवालदार साहेब कांबडी साहेब, हवालदार साहेब कामठे सर, जाधव सर आणि सरीकर साहेबांचं इथे शुभागमन झालंय. प्रथमतः मी त्यांचं शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, हृदयाच्या अंतःकरणापासून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आज आपल्या घरामध्ये आपण आपलं शिक्षण म्हणा, आपलं सर्व व्यवसाय आपण खूप चांगल्या पद्धतीने पार पाडतो, कारण जी आपल्याला सुरक्षा पुरवली जाते ते सर्व आपले खऱ्या अर्थाने महत्त्वाचा एक घटक, समाजाला चांगलं शिक्षा देणारा, सुरक्षित ठेवणारा घटक पोलीस विभाग, त्यांचा आम्ही ऋणी आहोत. तुमच्याच मुले आज
मुलाचं शिक्षण असेल, लग्न असेल, व्यवसाय असतील, पूर्णपणे आहे, कारण सुरक्षा खूप चांगली असते. त्याबद्दल धन्यवाद सर, आपण इथे आलात. आपण आम्ही आपला इथे या षटकानंतर सन्मान करणार आहोत. तुर्तच आपण जाऊया समालोचनाकडे. शेवटचा बॉल असेल, एकंदरीत धावसंख्या आपण पाहिली 20 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. 20 धावा या स्कोरबोर्डवर लागत आहेत. पुन्हा एकदा झेल टिपण्याची नामी संधी होती. पुन्हा गचाळ क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. ड्रीम 11 संघाकडनं वारंवार झेल निसटले जात आहेत. 20 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटचा बॉल. पुन्हा एकदा हवाई सफर करण्याचा प्रयत्न जरूर केला तर चेंडू फळीचा संपर्क झाला नाहीये. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. टीमची टोटल 20, 2 गडी बाद. ठिकाणी शुभ सन्मान करणार आहोत. या स्पर्धेची आठवण म्हणून आपण तर षटक क्रमांक 3 इथे प्रारंभ होतोय. अजय गोलंदाज मार्कवर सध्या झालाय. सध्या 10च्या सरसने धावा जमवल्या गेल्यात. एकता ग्रुप टेंबीखोडा संघानं 2 षटकाची समाप्ती, 20 धावा स्कोरबोर्डवर लागत आहेत. गोलंदाज मार्कवर अजय. यावेळेस आता हुकचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू सरळ निघतोय सीमारेषेच्या दिशेनं. क्षेत्ररक्षण केलं जाईल का? यावेळेस 2 धाबा तर अगदी परिपूर्ण होत आहेत. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय आणि हा ना करताना 3 धाबा अगदी परिपूर्ण होत आहेत. या 3 धाबांची टीमची टोटल जाऊन पोहोचेल 23 रन्स. एका बाजूने आपण प्रतीक अँड पमन अशी जोडी. टीमची टोटल 23 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक 2 प्रारंभ झाला. पहिल्या चेंडूवर तिहेरी धाव येत आहे. 23 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. एकता ग्रुप टेंबी खोडबे विपक्ष ड्रीम 11 जलसार असा आपण सामना पाहतोय. पुन्हा एकदा हलक्या हाताने बॅटचा फेस ओपन केलाय. कव्हरमध्ये क्षेत्ररक्षण होते. तत्पूर्वी सिंगल येईल. या सिंगलच्या मदतीने स्कोर बोर्ड जाऊन पोहोचेल 24 रन्स. 24 धावा या स्कोर बोर्डवर लागत आहेत. 24 रन्स. नेक्स्ट मॅच ड्रीम 11 विपक्ष आई एकविरा किरेपाडा या 2 संघामध्ये असेल. व्हाईट बॉल पंचांच्या हातमध्ये दोन्ही समांतर एकंदरीत आपण पाहू शकता. टीमची टोटल जाऊन पोहोचेल 25. 25 धावा स्कोरबोर्डवर लागत आहेत. कमबॅक करावं लागेल त्या टीम ड्रीम 11 संघाला. सध्या टीमची टोटल षटक क्रमांक 3, 25 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. अजय पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स इनकडनं गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. टीमची टोटल 25. चांगला प्रयत्न जरूर केला होता. एक धाव तर रोखू शकत नाही आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचेल 26 धावा स्कोरबोर्ड लागतात. 26 रन स्कोरबोर्ड. षटक क्रमांक आपण पाहिलं तर तिसरं मार्गस्थ आहे. 5 षटकांचे सामने एकंदरीत आपण पाहू शकतात. 26 रन, 26 धावा स्कोरबोर्ड लागत आहेत. षटक क्रमांक 3 आपण पाहू शकता. चेंडू फेकून झाला आतापर्यंत 3. गोलंदाज अजय पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवर. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुढे डीपवरनं पुढे येतात. एक धाव तर परिपूर्ण केली जाईल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय. तिसऱ्या धाब्याचाही प्रयत्न होत आहे. हा ना करताना 3 धावा अगदी परिपूर्ण होत आहेत आणि या 3 धावांची टीम जाऊन पोहोचेल 29 या अंकावर जाऊन पोहोचले. 29 रन्स स्कोरबोर्ड. एक धावा खूप महत्त्वाच्या असतील. 29 रन्स जर मॅच टाय होतोय तर सुपर ओव्हरचा सामना असेल. लक्षात ठेवा. टीमची टोटल 29, लॉस ऑफ 2 विकेट्स.
पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, इथे फटका फसला जातोय, क्षेत्ररक्षक झेल खाली, फलंदाजाला मात्र परतावा लागेल. टीमची टोटल जाऊन पोहोचलाय 29, 3 गडी बाद. एकोणतीस धावा स्कोरबोर्डवर, 3 गडी बाद होतात. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये जातोय. अमन षटक्रमांक आपण पाहिलं तर 3 मार्गस्थ आहे. अमन हा गोलंदाज नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये. अजयने चांगला कमबॅक केलंय. धावा रोखाव्या लागतील, कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न जरूर असेल ड्रीम 11 जलसार संघाचा. परंतु एक मोठं टार्गेट सेट करायला इनफिल्डच्या वरून कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू होतोय फरार, येतोय सीमारेषा बाहेर, चौकार 4. योग्यरित्या समाप्ती झाली. सध्या आपण पाहिलं तर 33 धावा स्कोरबोर्डवर, 11च्या सरसीने आतापर्यंत धावा जमवल्या गेल्यात. अजूनही 2 षटक असतील, 12 चेंडू मागे, आणखीन जर 22 धावा जोडल्या तर 55 पर्यंत मजल मारू शकतोय. गोलंदाज मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. प्रणय 33 धावा स्कोरबोर्डवर लागत आहेत. षटक क्रमांक मार्गस्थ होतोय 4. खूप चांगलं आयोजन नियोजन असणारी स्पर्धा आपण पाहू शकता. सुवर्ण महोत्सव चषक 50वं वर्ष एकंदर आपण पाहू शकतात. विजय क्रीडा मंडळ भरणीपाडा आयोजित ही स्पर्धा. हलक्याताना बॅटचं फेस ओपन केलंय. क्षेत्ररक्षक तैनात होते. 1 पाऊंड क्षेत्ररक्षण होते. तत्पूर्व सिंगल येते. या सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल 34 धावा. 34 रन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. एकता ग्रुप टिंबी खोडावे फलंदाजी करतोय, तर त्याला 2 हात करताना ड्रीम 11 जलसार हा टीम. अमनने पहिला चेंडू मागच्या ओव्हरमध्ये फेस करताना चौकार जरूर ठोकला होता. हा डिटर फलंदाज अमन. पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक पुढे सरसावतायत. थोडंसं फंबल होता. दुसऱ्या दाब्याचा प्रयत्न होतोय. इथे धोका होऊ शकला असता, परंतु 2 धाबा अगदी सहज पूर्ण होत आहेत. या 2 धाबांची टीम जाऊन पोहोचेल 36 धाबा या स्कोरबोर्डवर लागत आहेत. 36 रन, लॉस ऑफ 3 विकेट, 36 धाबा स्कोरबोर्डवर. षटक क्रमांक मार्गस्थ आहे सध्या 4थं. प्रणय हा गोलंदाज इकडनं एखादा विकेट आणखीन प्राप्त करावं लागेल. पुन्हा एकदा हा वाई सफर करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु चेंडूबाईचा संपर्क झाला नाहीये आणि डॉट बॉल एकंदरीत येतोय. गोलंदाज चांगली कमबॅक करतोय असं म्हणा हरकत नाहीये. धावसंख्या एकंदरीत स्थिरावलं. 36 धावा या स्कोरबोर्डवर लागतात. पुन्हा एकदा पंच मात्र आमच्या दिशेने वळतायत. जयेश मोरे सर दोन्ही हात समांतर केले जाते. गोलंदाजाला केले जाते दंडित. धावसंख्या 1 ने आणखीन ऍड केली जाईल. धावसंख्या 37 रन्स स्कोरबोर्ड. 37 धावा स्कोरबोर्डवर लागतात. आधीचा चेंडू चांगल्या प्रकारे हाताळला, तदनंतर हे थोडंसं आपण अवांतर चेंडू हाताळला जातोय. पुन्हा एकदा आमच्या कॉम्बॉक्सच्या दिशेने अगदी बरोबर पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 बाउन्स फेकी करतायत. इथे धोका होऊ शकतो आणि फलंदाजाला मात्र इथे परतावा लागेल. 1 धाव परिपूर्ण आणि दुसऱ्या धाबेसाठी फलंदाज होतोय बाद. धावसंख्या आपण पाहिली 38, 4 गडी बाद. पोहोचले 38 रन्स. नवीन बॅटर्स पर्यंतच्या आतमध्ये दाखल झालाय करण भोईर.
पुढेल्यांचा चेंडू होता, यावेळेस आडवा बॅट न करण्याचा प्रयत्न केला, शतक टिपवणं पुढे सर. एक धाव परिपूर्ण होत आहे. थँक्यू. आणि मुख्य रहदारी रस्ता आहे तिथे ज्या बाईक पार्क केलेल्या आहेत त्यांना प्रेमळ निवेदन आहे, रहदारीला कुठल्याही प्रकारचा खोळंबा होणार नाही याची दक्षता घ्या आणि आपल्या बाईक आपल्या पार्किंग झोन मध्ये पार्क करायच्या आहेत. प्लीज सर्वांना प्रेमळ विनंती आहे, आपल्याकडे टेंट आहे तिथे बसा आणि मॅचचा आनंद घ्यायचा आहे. प्रेमळ निवेदन. चे पुन्हा एकदा मॅच टाइम स्ट्रोक, फलंदाजाला मात्र परतावं लागेल. टीमची टोटल 39 5 गडी बाद. तर 4 षटकांची एकगुद्ध समाप्ती झाली. टीमची टोटल 39 धावा स्कोरबोर्डवर लागत आहेत. हे षटक चांगल्या रीतीने हाताळलं गेले, फक्त अवघ्या 6 धावा खर्च केल्यात, कारण आधीची 2-3 षटकं पाहिली तर 11च्या सदस्याने धावगती राखली होती. तदनंतर हे षटक आपण पाहिले तर अवघ्या 6 धावा खर्च करतोय. शेवटचे 6 चेंडू असतील. नवीन बॅटर आयुष, तर दुसऱ्या बाजूने करण, अजूनही मैदानच्या आतमध्ये 2 फलंदाज. अंतिम षटक हाणामारीचं हे षटक असेल. या ओव्हर्सचा विचार केला तर 10 ते 12 धावा आणखीन जोडणं खूप गरजेचं असेल. शेवटचं षटक मार्गस्थ होतंय. गोलंदाज आपण पाहिला तर यावेळेस मात्र हवाई सफर, चेंडू वळली मात्र आरपार सीमा पार षटकार येतोय. दरम्यान नेक्स्ट मॅच विनंती असेल रोहित 11 विपक्ष एकविरा किरीपाडा. बोथ टीम कॅप्टन कम फॉर द टॉस. टॉस साठी या इथून फॉर्म घेऊन जा आणि फॉर्म फिलअप करून आमच्यापर्यंत सबमिट करायचा आहे. पुनश्च मी विनंती करतो या ठिकाणी रोहित 11 आणि एकविरा किरीपाडा दोन्ही संघाच्या संघनायकांनी त्वरित यायचंय, आपली उपस्थिती नोंदवा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतो याची नोंद घ्या. चांगली फलंदाजी आपण पाहू शकतात. अमनच्या बॅट मध्ये मात्र खणखणीत षटकार. धावसंख्येला पोहोचले 45. 45 धावा या स्कोरबोर्ड लागत आहेत. शेवटचं षटक मार्गस्थ, हाणामारीचं षटक आणि पुन्हा एकदा हवाई सफर, बॅक टू बॅक दुसरा षटका. करण ऑन फायर. 200 रुपयाची सुवर्ण संधी तुमच्यासाठी होती, परंतु झेल निसटलाय आमचा लाडका प्रेक्षक. खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे, मैदानाच्या बाहेर झेल घ्या आणि 200 रुपये कमवा. एक चांगली ऑपॉर्च्युनिटी. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 51. 51 धावा या स्कोरबोर्डवर लागत आहेत. बॅक टू बॅक दुसरा आणखीन एक षटकार येईल तर 500 रुपयाचा कॅश प्राइज तुमच्यासाठी असेल. लगातार 3 षटकार, फुल टॉस चेंडू आणि 500 रुपयाचा मात्र मानकरी जरूर ठरला आहे. एकदा प्रसाद जी केनी अँड स्वप्नील जी केनी यांच्या माध्यमातून मात्र 3 चेंडू लगातार 3 षटकार आणि जबरदस्त कामगिरी केलंय मिस्टर करण. अमनच्या बॅट मध्ये मात्र 3 चेंडू 3 षटकार येत आहेत. जबरदस्त कामगिरी केली एकंदरीत. मागचं षटक फक्त अवघ्या 6 धावांचं होतं, परंतु आता 3 चेंडूवर 3 लगातार षटकार येत आहेत. जबरदस्त कामगिरी केली. सुरेंद्रचं आधीचं षटक चांगलं होतं, 5 धावा अवघ्या खर्च केला होता, परंतु हे शेवटचं षटक. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू वारंवार आणि वन बाउन्स सी मार्शा पलीकडे येतोय. चौकार 4.
चेंडूवर 3 षटकार तेव्हा मानसिक संतुलन कुठेतरी बिघडवलं जात आहे आणि तेच काम सध्या अमनने केलं आणि गोलंदाजीवर मात्र आपण पाहू शकतायत वारंवार फुलटॉस चेंडू फेकले जात आहेत. सुरेंद्रवर मात्र हल्ले चढवले जातात. शेवटचे 2 बॉल असतील 61 धावा स्कोर पुढवू लागतात. 61 लॉस ऑफ 5 विकेट्स. हे 2 बॉल डॉट टाकण्याचा प्रयत्न जरूर करावा लागेल. पुन्हा एकदा वारंवार फुलटॉस चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक डीप वरनं पुढे येतोय. थोडासा फंबल होतोय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय. हा ना करताना 2 धाबा अगदी सहज पूर्ण होतात. या 2 धावांची टीमची टोटल जाऊन पोहोचेल 63 धाबा या स्कोर पुढे लागतात. बघा विकेट वरून कुणीही धावायचं नाहीये लक्षात ठेवा. तर अंपायर रेफर केला गेला आपण पाहू शकतायत. शकतायत आता शेवटचा बॉल असेल. फेअर डिलिव्हरी आहे एकंदर आपण पाहू शकता. शेवटचा बॉल असेल या इनिंगचा एकंदर. नेक्स्ट मॅच रोहित 11 विपक्ष आई एकविरा किरेपाडा. शेवटचा बॉल असेल 61 धावा या स्कोर पुढे लागत आहेत. 63 माफ करा 63 रन्स. शेवटचा बॉल 63 शेवटचा अंतिम चेंडू असेल. एक धाव तर परिपूर्ण केलेला लॉंग शतक्षण पुढे सरसावला. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा अगदी सहज पूर्ण होत आहेत आणि या 2 धावांच्या पहिल्या इनिंगची समाप्ती होत आहे. एकता ग्रुप टेम्बिखोडे संघाने मात्र 5 षटकाच्या संबंधित धावा बनवल्यात. 65 आणि 66 धावांचं लक्ष असेल. जाऊया आपण अजित पाटील सरांकडे. थँक्यू. आणि दरम्यान आपण या ठिकाणी स्वागत सन्मान करतोय. आमचे पोलीस विभागातील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय कांबडी साहेबांचा शुभ सन्मान करण्यासाठी सन्माननीय सुधाकरजी किणी साहेबांना आम्ही विनंती करतोय. कांबडी साहेब या आपला शुभ सन्मान या ठिकाणी केलं जाईल. या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह आणि मायेचं पुष्पगुच्छ देऊन या पुष्पाप्रमाणे आपण सदैव फुलत राहा ही आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. त्यानंतर कामठे सरांना आम्ही विनंती करतोय आपणही आपला ही शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. अतिथी देव भव ही संकल्पना आणि विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी करतोय. खूप गोड आठवणी आपण या स्पर्धेच्या माध्यमातून साठवतोय. वेलकम सर. जाधव सरांना आम्ही विनंती करतोय. प्रभाकरजी किणी साहेबांच्या शुभ हस्ते आपण जाधव सरांचा शुभ सन्मान या ठिकाणी करतोय.
सरीकर साहेबांचा शुभ सन्मान करण्यासाठी आम्ही कल्पेश भाऊंना विनंती करतोय. कल्पेश सर या, आपल्या शुभ हस्ते आपण सरीकर सरांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. सरीसरांची चेहऱ्यावरती स्मितहास्य साठवतोय आणि चारी सरांना आम्ही विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करणार आहोत. हॅलो, चला एकता ग्रुपचे खेळाडू कक्षामध्ये सर्वांनी बसायचं आहे. व्यासपीठासमोर कोणीही बसायचं नाहीये. चला बोट टीम कॅप्टन या, टॉस साठी या लवकर. चला बोट टीम कॅप्टन या लवकर टॉस साठी. किरेईपाडा संघाचे संघनायक किरेईपाडा संघाचे संघनायक त्वरित यायचे. किरेईपाडा संघनायक टॉस साठी या त्वरित. मित्रा भरपूर वेळ जातो याची नोंद घ्या आपण. यंदाचं 50वे वर्ष गोल्डन जुबली इयर. टीम कॅप्टन आपण यायचंय. किरेईपाडा संघाचा कॉल असेल आणि गोल्ड 50 आणि गोल्डन इयर असा कॉल आहे आलाय. गोल्डन इयर 50वे वर्ष टॉस जिंकलाय किरेईपाडा. अभिनंदन. काय घेणार? फिल्डिंग, क्षेत्ररक्षण. एनी रिझन काय त्याचं प्रमुख कारण आहे क्षेत्ररक्षण घेण्याचं? कारण की आता सर्व सर आम्ही जी पोरं खेळतायत ती सर्व सर नवीन आहेत. त्यांना जर एक्सपिरियन्ससाठी आम्ही गोलंदाजी करतो, कारण की त्यांना शिकायला भेटेल या गोष्टीत, म्हणून आम्ही गोलंदाजी करतो. किरेईपाडा टू भरनेरचा प्रवास आपण केलात, कसं वाटलं इथे दाखल झाल्यानंतर? सुंदर असं आयोजन, नियोजन आणि आम्हाला खेळायला घेतल्याबद्दल त्यांचे पण आम्ही धन्यवाद. आता ओपोनंट टीमला किती धावापर्यंत थांबवण्याचं प्लॅनिंग असेल? तरी पण 40-50. आणि विच बॉलर तुमच्याकडे चांगले आहेत? कुठले गोलंदाज जे लवकर ब्रेक थ्रू देऊन तुम्हाला एक चांगला आत्मविश्वास वाढवतील? आदित्य आहे, काका आहे, विनायक आहे आणि मी दोन विनायक आहेत. हे आहेत. बेस्ट ऑफ लक. आपण टॉस जिंकला असता काय घेतलं असतं? बॅटिंग घेतले. तुम्हाला मनाजोगी निर्णय आहे. तुमच्याकडे बॅटिंग साईड खूप डीप आहे. किती धावा बनवण्याचं प्लॅनिंग असेल? 50+. 50वे वर्ष आहे, 50+ करणार. कसं वाटलं इथे दाखल झाल्यानंतर? खूप सुंदर आयोजन नियोजन केलं आहे. गेल्या वर्षी पण खूप सुंदर, पण यंदा 50वे वर्ष आहे म्हणून खूप आयोजन चांगलं केलं आहे. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. टॉस बॉक्स रिपोर्ट आपल्याला बघायला मिळतोय. किरेईपाडा वन द टॉस अँड इलेक्टेड बॉल फर्स्ट अँड ओपोनेंट टीम हॅज बीन इन्व्हायटेड फॉर बॅटिंग. ओ टू कॉमेंट्री स्टुडिओ. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच लावतोय सुरुवात. 66 धावांचा एकंदरीत पाठलाग केला जातोय. दोन बॅटर्समॅनच्या आतमध्ये दाखलाय. पहिल्या चेंडूवर हवाई फायर करण्याचा इथे प्रयत्न केला गेला आणि पहिला चेंडू येतोय डॉट बॉल. चांगली सुरुवात एकता ग्रुप टेंबीखोडा संघाकडून आपण पाहू शकतायत. 30 चेंडू आणि 66 धावांचं एकंदरीत लक्ष जरूर ठेवलं गेलंय. गोलंदाज आपण पाहिला तर गोलंदाज मार्कवर सज्ज झालाय अमन, ज्यांच्या बॅटमधून आता झंझावत पाहायला मिळालं होतं. तेजस यावेळेस स्ट्राईकवर मिड ऑफ रिझर्व्ह चांगलं क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव तर परिपूर्ण होतोय. या सिंगलने श्रीगणेश केला जातोय. तो टीम ड्रीम 11 जलसार या संघाचा. आजच्या दिवसामध्ये कोणाचा ड्रीम इथे कम्प्लीट होईल? कुठला संघ टॉप 5 मध्ये 6 मध्ये प्रवेश करेल? 5 मध्ये प्रवेश करेल? कारण आजचा दिवस आपण पाहिला तर 5वा दिवस सलग पाहायला मिळतो या स्पर्धेचा. गोलंदाज मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होईल. 66 धावांचा पाठलाग केला होतोय.
टॉस चेंडू आपल्याला ऑन साईड करण्याचा प्रयत्न टिपवणं क्षेत्ररक्षक पुढे येतोय तद्वर एक धाव पूर्ण केल्या तर दुसऱ्या धाब्याचाही प्रयत्न होतोय फेकी येते तद्वर 2 धावा अगदी सहज पूर्ण होत आहेत आणि या 2 धावांची टीम जाऊन पोहोचेल 3 रन स्कोर बोर्ड 3 धावा या स्कोर बोर्डवर लागत आहेत जवळजवळ 13 पूर्णांक 20च्या सरासरी धावा उभ्या कराव्या लागतील एक षटकार येणं खूप गरजेचं असेल प्रति ओव्हर सन्माननीय सदानंदजी किनी साहेबांचं शुभ आगमन झालंय हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून फुल लेनचा चेंडू होता उडवण्याचा प्रयत्न केलाय चेंडू सरळ निघून जाईल लॉंग ऑन द रिझन मध्ये येतोय चौकार 4 धावा करतायत सुभाषजी कदम साहेब यांचे स्वागत करावं लागेल धावसंख्या आपण पाहिली तर टीमची टोटल 7-13च्या सरासरी धावा इथे उभ्या करायच्या आहेत ऑन साईड करण्याचा प्रयत्न टिपवणं क्षेत्ररक्षकाला एक धाव तर परिपूर्ण केले ते डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता थोडंसं डेंजर झोन इनकडे होते आपण पाहू शकतायत या एकेरीने धाव फलक पुढे जातोय धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 धावा स्कोर पुढे लागत आहेत शेवटचा बॉल असेल 25 मिनिटात तुम्हाला ही 5 षटकं समाप्त करायची आहेत एकंदरीत तुला लक्षात ठेवायचं आहे आपण शेवटचा बॉल यावेळेस मात्र इथे मिस टाइम स्ट्रोक दुसऱ्या अटॅम्प मध्ये झेल टिपण्याची संधी होती परंतु तेजसला एक सोपंसं जीवनदान मिळतंय ऑफ द फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या आपण पाहिली तर 9 धावा बिनबाद सन्माननीय आदरणीय रघुनाथजी किनी सरांचं इथे शुभागमन झालंय त्यांचा मी शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतोय आणि सन्माननीय संदीपजी किनी सरांना विनंती करतोय की त्याचा आपण यथोचित शुभ सन्मान करायचा आहे रघुनाथजी किनी साहेबांचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी करतोय सन्माननीय संदीपजी काशीनाथ किनी साहेबांच्या शुभ हस्ते वेलकम सर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे किनी साहेबांचा आपण शुभ सन्मान करतोय या वेलकम सदानंदजी किनी साहेब आणि ते करण्यासाठी आम्ही विनंती करतोय प्रवीण सरांच्या शुभ हस्ते सन्माननीय सदानंद किनी साहेबांचं इथे यथोचित शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला अमूल्य वेळ दिलाय मायेचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह या पुष्पाप्रमाणे आपण सदैव फुलत राहा ही आम्ही नक्कीच ईश्वरचरणी प्रार्थना करतोय सदानंद किनी साहेब बसा आणि मॅचचा आनंद आपण घ्यायचा आहे O2 कॉमेंट्री स्टुडिओ तर तेजसला मात्र इथे परतावं लागलंय आधीच्या चेंडूवर आपण पहिला होता एक जीवनदान मिळवतं त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरच फलंदाजाला परतावं लागलंय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय प्रणय इकडनं पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल कारण 66 धावांचा पाठलाग केला जातोय पुन्हा एकदा क्या बात आहे सुपर चांगली डिलिव्हरी हाताळतो एकंदरीत सुपर गोलंदाजी पाहायला मिळते पवन हा गोलंदाज धावसंख्या आपण पाहिली तर 9 धावा एक गडी बाद झाला इकडनं थोडंसं रोखलं गेलंय कारण पहिल्या ओव्हर्स मध्ये आपण पाहिलं तर 8 धावा आल्या होत्या 9 धावा सॉरी आल्या होत्या पुन्हा एकदा क्रॉस बॅटेटने करण्याचा प्रयत्न केलाय चांगली लाईन त्यात लेंथने गोलंदाजी करतोय मिस्टर पवनचं कौतुक करावं लागेल
वेट अँड वॉच करावा लागेल. एकंदरीत 66 धावांचा पाठलाग संयम ठेवावा लागेल. धावा येतील, धावा मी करू शकतो, आत्मविश्वास कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये असायला हवा. धावसंख्या पाहिली सध्या स्थिरावलंय 9 या अंकावर. 9 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट्स. एका बाजूने गौरव, दुसऱ्या बाजूने प्रणय. पार्टनरशिप भागीदारी खूप महत्वाची असेल. नेक्स्ट मॅच आपण टॉस पहिला रोहित 11 अँड आई एकविरा किरईपाडा. यावेळेस थोडेसे लाईन भटकल्यात असं म्हणा हरकत नाहीये. वाईट बॉल येतोय. पहिले 3 चेंडू चांगल्या रीतीने हाताळले होते, तदनंतर हा चेंडू अवांतरच्या स्वरूपात हाताळला होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल दुहेरी आकड्यामध्ये. 10 धावा या स्कोरबोर्डवर लागत आहेत. 10 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट्स. 66 धावांचा पाठलाग होतोय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, स्क्वेअर लेग रिझल्टमध्ये क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. एक धाव तर परिपूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा हा न करताना अगदी परिपूर्ण होत आहेत. 2 धावांची टीम जाऊन पोहोचेल. 1 शॉट रन. एकंदरीत आपण बघत आहेत पंचांचं अचूक लक्ष पाहायला मिळतंय. 11 धावा या स्कोरबोर्डवर लागत आहेत. एक एक धाव खूप महत्वाची, परंतु कुठेतरी बॅट आधीच अर्धा क्रीज मध्ये राहिले गेले. एकंदरीत पाहू शकतात त्याच कारणास्तव 1 धाव कमी केली जाईल, कपात केली जाईल. सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचलाय 11 रन्स, स्कोरबोर्ड 11 धावा. यावेळेस बॅटची एज, पंचांचा बोट मात्र आकाशाकडे. फलंदाजाला मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. 2 गडी बाद, 11 धावा स्कोरबोर्डवर. पिछाडीवर संघ पाहायला मिळतो ड्रीम 11 जलसार संघ. एकता ग्रुप चांगली कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करताना 65 धावा, त्याने 66 धावांचं मात्र टार्गेट जरूर ठेवलं गेलंय. त्यानंतर रवींद्र केणी साहेबांचं शुभ आगमन झाले, त्यांचंही हार्दिक स्वागत असेल. टीमची टोटल जाऊन पोहोचलाय 11 धावा, 2 गडी बाद. तर थोडंसं स्पीडअप करा, कारण 25 मिनिटात आपल्याला ही 5 षटकं समाप्त करायची आहेत. धावसंख्या पाहिली तर 11. इकडनं गिअर चेंज करावं लागेल, कारण 13ची सरासरी होती, आता कुठेतरी सरासरी वाढली जाते. यू मिस आय डेफिनेटली. एष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात. फलंदाजाला मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. बॅक टू द पॅव्हेलियन गॉन. चला थोडंसं स्पीडअप करा, कारण 25 मिनिटात तुम्हाला 5 षटकं हाताळणं बंधनकारक असेल. 20 मिनिटात तुमची 4 षटकं जर झाली नाही आहेत तर 1 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या मध्ये बोलावलं जाईल, लक्षात ठेवा. धावसंख्या आपण पाहिली तर 11 धावा या स्कोरबोर्डवर लागत आहेत. आता 18 चेंडू आणि 55 धावांचं एकत्रित लक्ष असेल. अमन गोलंदाज मार्कवर ज्याने पहिलं षटक हाताला होतं, 7 धावा उभ्या खर्च केल्या होत्या. धावसंख्या आपण पाहिली तर 11 कुठंतरी पिछाडीवर आहे ड्रीम 11 संघ. सन्माननीय मयूरजी पाटील साहेब विराथन यांना मी विनंती करतोय, प्लीज आपण मुख्य मंचावरती यायचंय. मयूरजी पाटील साहेब आपण यायचं आहे. गोलंदाज मार्कवर पुन्हा एकदा अमन. इकडनं गिअर चेंज करावा लागेल तो टीम ड्रीम 11 संघाला. उलटाच बॉल यावेळेस मात्र व्यवस्थित कन्वर्ट झाला नाही आहे. इथे झेल निसटला गेलाय. 2 धावा अगदी परिपूर्ण होतात. या 2 सिंगल येते.
या सिंगलच्या मतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचेल 12 धावा. हवाई सफर इकडनं घडवावा लागेल आणि आता आपला ड्रीम मात्र कम्प्लीट होणार नाहीये ड्रीम 11 जलसार संघाला. पुन्हा एकदा फुलटा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने मात्र खेळण्याचा प्रयत्न केला. एक धाव तर कम्प्लीट केले, ते दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. सिंगलने समाधान व्यक्त करतात, सिंगलने मात्र विजयश्री प्राप्त होणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला हवाई सफर करावा लागेल, कारण लांबचं टार्गेट आहे. त्यासाठी तुम्हाला बसने रिक्षाने जाऊन चालणार नाहीये, तर हवाई सफर इकडनं करावी लागेल. टीमची टोटल 13. 66 धावांचा पाठलाग होतोय. एकंदरीत गौरवच्या बॅटमधनं हवाई सफर इथे पाहायला मिळालं. काही जीवनदान मिळालं गौरवला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अमनच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. पंचाकडे लाऊड अपील जरूर केला होता. 13 रन्स स्कोर बोर्डवर कुठेतरी पिछाडीवर पाहायला मिळतो तो ड्रीम 11 जलसार संघ. 13 रन्स लॉस ऑफ 3 विकेट्स. इकडनं हवाई सफर करावी लागेल. फुलटॉस बॉल, यावेळेस मात्र ताकद न जाकत हा मात्र चेंडू सोडणार नाहीये. चेंडू सरळ निघून जातोय. 6 धावांची मोहर उमटवले. टीमची टोटल 19 लॉस ऑफ 3 विकेट्स. अमन सारखी फलंदाजी इथे दाखवावी लागेल. बॅक टू बॅक 3 षटक इथे पाहायला मिळतील का? धावसंख्या 19 धावा स्कोरबोर्डवर. प्रयत्न तर करावे लागतील. यावेळेस चांगलं कमबॅक करतोय. आता 13 चेंडू आहेत आणि 47 धावांची आवश्यकता आहे. आणखीन 1-2 हवाई सफर. थोडंसं प्रेशर रिलीज करायचं असेल तर हवाई सफर येणं गरजेचं असेल. शेवटचा बॉल असेल. 13 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता असेल. षटक क्रमांक 3 अंतिम चेंडू. 19 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू. यावेळेस मात्र इथे फटका फसला जाईल का? क्षेत्ररक्षक आहे, कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. षटक क्रमांक 3 समाप्त झाले. टीमची टोटल 19, 4 गडी बाद. झालाय. आता 12 चेंडू आहेत आणि 47 धावांची आवश्यकता असेल. तर प्रत्येक ओव्हर्समध्ये 3 षटकार येणं गरजेचं असेल. 47 धावांची गरज. 12 चेंडू मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. धीम्या गतीचा चेंडू. यावेळेस थोडंसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. 1 धाव तर कंप्लीट केली जात आहे. या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचेल 20 रन्स स्कोर बोर्ड. 46 धावांची आवश्यकता असेल. 11 चेंडू आहेत. म्हणजे प्रत्येक चेंडू तुम्हाला आता इकडनं हवाई सफर घडवावा लागेल. नेक्स्ट मॅच रोहित 11 विपक्ष आई एकविरा किरेईपाडा या 2 संघामध्ये असेल. गोलंदाज मार्कवर पुन्हा एकदा. यावेळेस पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. एकंदरीत धावसंख्येत भर होते. धावसंख्या 21 रन्स. 21 धावा धावफलकावर लागत आहेत. 45 धावांची आवश्यकता. 11 चेंडू असतील. हवाई सफर हा एकमेव पर्याय असेल, अन्यथा आपला ड्रीम कंप्लीट होणार नाहीये. जलसार संघ एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. 1 धाव इथे येतय. या सिंगलना बाईटच्या स्वरूपात 1 धाव ऍड केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 22 रन्स. 22. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते प्रतीक. धीम्या गतीचा चेंडू. यावेळेस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न जरूर केला. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या दिशेनं. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. तत्वर 2 धावा इथं परिपूर्ण केल्या जातात आणि या 2 धावांची टीम जाऊन पोहोचेल 24 रन्स. 24 धावा.
हळूहळूच विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय तो एकता ग्रुप टेंबी खोडावे संघ, कारण हवाई सफर येत नाहीये. ₹24 रन्स स्कोरबोर्ड. शॉट फाईन लेग रिझर्व मध्ये एक सिंगल येत आहे. या सिंगलच्या मदतीने आता धावसंख्या जाऊन 25-25. आता फक्त औपचारिकता राहिलंय. एकंदरीत आपण पाहू शकतायत एकता ग्रुपचं मात्र विजयाच्या दिशेनं आगेचूक करतोय असं म्हणा हरकत नाहीये. चांगली कामगिरी केलंय. प्रथमतः फलंदाजी करताना 65 धावा, त्यानंतर चांगली गोलंदाजी केलंय. फलंदाजाला मात्र जखडून ठेवलं गेलं एकंदरीत ड्रीम 11 संघाला. डॉट बॉल, पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी, आत्मविश्वास वाढला होतो एकंदरीत गोलंदाज आपण पाहिलं तर च्या अनुषंगाने ते गोलंदाजी केली जाते. नेक्स्ट मॅच मध्ये गोलंदाजी करताना मात्र हाच आत्मविश्वास कुठेतरी कामाला येईल असं म्हणायला हरकत नाहीये. धावसंख्या आपण पाहिली 7 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल असेल. एक धाव तर कंप्लीट केली जाते. आता चेंडू आहे तुमच्याकडे 6 आणि 40 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू 40 धावा. चला 6 चेंडू आणि 40 धाबींची आवश्यकता असेल. कारण ड्रीम 11चं मात्र ड्रीम कम्प्लीट होणार नाहीये, कारण 6 चेंडू आणि आता 40 धाबींची आवश्यकता आहे. नेक्स्ट मॅच रोहित 11 चिखलपाडा विपक्ष आई एकविरा किरेपाडा. क्षेत्ररक्षण करणारा संघ लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. हा मॅच संपल्यानंतर धावसंख्या आपण पहिली तर स्थिरावले. आता 5 चेंडू आणि 40 धाबींची आवश्यकता असेल. गोलंदाज गोलमार्ग पुन्हा एकदा कव्हरचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. एक धाव परिपूर्ण होतोय. धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 27. 27 धावा स्कोरबोर्डवर लागत आहेत. शेवटचे 4 बॉल फक्त औपचारिकता असेल. आता प्रयत्न जरूर चांगला केला यावेळेस. वन बाउन्स लॉंग ऑन क्लिअर करतोय. चेंडू निघून जातोय सीमारेषा पार चौकार. पुन्हा एकदा फुलटा चेंडू क्षेत्ररक्षक इथे झेल टिपला तो आणि फलंदाजाला मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. चला नेक्स्ट बॅटर शेवटचे 2 बॉल आहेत. चला थोडंसं वॉर्मअप करत जा. फक्त औपचारिकता आहे की आपण पाहू शकता विजयाचा सुगंध मात्र दळवळतो तो एकता ग्रुप टेंबी खोडा या संघामध्ये. जबरदस्त कामगिरी केली या टीमने. प्रथम फलंदाजी करताना फलंदाजीमध्ये चमक दाखवली, त्यानंतर गोलंदाजीमध्ये वर्चस्व प्राप्त केलंय. शेवटचे 2 बॉल फक्त औपचारिकता आहे. 31 धावा या स्कोरबोर्डवर. एखादा हवाई सफर घडवेल का? चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या दिशेनं येतोय चौकार. आता अंतिम चेंडू असेल. धावसंख्या आपण पाहिली तर 35. शेवटचा बॉल अंतिम चेंडू असेल. 35 रन्स. डॉट बॉल वेल प्लेड एकता ग्रुप टेंबी खोडावे अँड हार्ड लक ड्रीम 11 जलसार. मॅन ऑफ द मॅच मिस्टर अमन. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. एकविरा किरेपाडा
टॉस जिंकला प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेलाय. चला मॅन ऑफ द मॅच मिस्टर अमन.